सांगलीच्या चिकुर्डी येथील शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड पिके आणि जनावरांचे रक्षण करत वन्यजीवांनाही दिला दिलासा। वाळवा तालुक्यातील चिकुर्डी येथील शेतकरी संदीप पांडुरंग भोसले यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर शेती आणि जनावरांचे संरक्षण करताना वन्य प्राण्यांना इजा न पोहोचवता एक अनोखा मार्ग शोधला आहे। त्यांच्या या जुगाडाची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे। चिकुर्डे करंजवडे मार्गावरील भोसले वस्ती परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याने गोठ्यातील गायीच्या पिल्लावर हल्ला करून त्याचा बळी घेतला आणि या घटनेमुळे भोसले कुटुंब चिंतेत सापडले। त्यांनी वन विभागाकडे तक्रार केली। पंचनामा झाला असला तरी अद्याप भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत। मात्र परिस्थितीसमोर हार न मानता संदीप भोसले यांनी स्वतःच उपाय शोधण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी बाजारातून आवाज निर्माण करणारे यंत्र आणले। या यंत्रातून विविध प्राण्यांचे आवाज निर्माण होतात। रात्रीच्या वेळी हे यंत्र सुरू ठेवून त्यांनी बिबट्यापासून जनावरांचे संरक्षण करण्याचा प्रभावी उपाय केला आहे आणि याचबरोबर दिवसा माकडांच्या उपद्रवामुळे आंबा आणि मका पिकांचे नुकसान होत होते, त्यावरही त्यांनी उपाय म्हणून हेच यंत्र बांबूला बांधून शेतात उंचावर बसवले। यंत्राचा मोठा आवाज परिसरात घुमताच माकडे त्या भागातून दूर पळू लागली। परिणामी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे। विशेष म्हणजे या उपायामुळे कोणत्याही वन्य प्राण्याला इजा न होता त्यांना दूर ठेवण्यात यश आलेलं आहे। त्यामुळे शेतीचे संरक्षण आणि वन्यजीव संवर्धन यांचा सुंदर संगम साधला गेला आहे। संदीप भोसले यांच्या कल्पकतेचे परिसरातून कौतुक होत असून इतर शेतकऱ्यांसाठी हा एक मार्गदर्शक ठरत आहे। त्यांच्या या जुगाडामुळे शेती वाचवा आणि वन्यजीव जपा हा संदेश प्रभावीपणे पुढे येत आहे। नमस्कार, मी संदीप पांडुरंग भोसले, चिकुर्डे गावचा रहिवासी असून मी एक शेतकरी आहे। माझ्या रानामध्ये वांढरं भरपूर आहेत, त्रास देतात। आणि त्यासाठी मी एक मशीन आणलेलं आहे। बिबट्या पण आपला त्रास देतो तिथं। ते 4 दिवसापूर्वी माझे कालवड बिबट्याने खाल्लेलं, त्याच्यावरती काही वन विभागवाल्याने पर्याय केलेला नाही। तेवढ्यासाठी मी ह्याच्यावर काय फरक पडतो का ह्यासाठी मशीन आणलेलं आहे। ते बऱ्यापैकी फरक पडलेला आहे। त्या मशीनीच्या आवाजानं माकड वगैरे असं प्राणी पळतात असं तुम्हाला वाटतंय का? वाटतंय। कसं आवाज जरा करा बघू काय ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।